गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोष सोबत आज 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। आपण आहोत सध्या मुंबईच्या जुहू चौपाटीवर। याकडे आपण पाहिलं तर विसर्जनासाठी 1.5 दिवसाच्या बाप्पाची मोठी तयारी करण्यात आली आहे। एकंदरीत दृश्यामध्ये पाहिलं तर सकाळची वेळ आहे, मोठ्या संख्येमध्ये पर्यटक आहेत, मात्र दुपारच्या नंतर या ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी होणार आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस असतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद केली जाणार आहे। खरं तर पालिकेच्या लाईफ गार्डच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये टेबल लावण्यात आला आहे। याच टेबलवर गणेश भक्तांकडून मूर्ती ठेवली जाणार आहे। यानंतर पूजा केल्यानंतर मूर्ती थेट लाईफ गार्डच्या माध्यमातून समुद्रात विसर्जनासाठी घेऊन जाणार आहेत। खरं तर पालिकेचा असेल किंवा फायर ब्रिगेड कडून अग्निशमन दलाकडून देखील या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दुसऱ्या बाजूने मुंबई पोलीस जुहू चौपाटीवर मोठ्या संख्येमध्ये सीसीटीव्ही लावले आहेत। या सीसीटीव्हीच्या माध्यमातून जी गर्दी आहे त्याच्यावर नजर ठेवली जाणार आहे। कुठली घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचे देखील या परिसरात मोठा बंदोबस्त असणार आहे। त्यासोबत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवून राहणार आहे। सध्या एकंदरीत आपण दृश्य पाहिलं तर सकाळची वेळ आहे आणि मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पोलीस असतील पालिकेचे कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दुसरी बाजूने या ठिकाणी संध्याकाळी पर्यटकांसाठी जे पर्यटक रविवारी मोठ्या संख्येमध्ये चौपाटीला फिरण्यासाठी येतात, मात्र त्यांच्यासाठी आज दुपारच्या नंतर विसर्जन असल्यामुळे गणपती बाप्पांचे त्यामुळे जुहू चौपाटी बंद करण्यात आली आहे। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।